B2B, B2C हे दोन बिझनेस मॉडेल आहेत. B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस म्हणजे होलसेल. तुम्हाला जर व्यापाऱ्याला माल द्यायचा असेल तर तुमचं बिझनेस मॉडेल B2B. तुम्हाला जर मर्चंट एक्सपोर्टरला माल द्यायचा असेल तर तुमचं बिझनेस मॉडेल B2B. तुम्हाला Amazonला विकायचं असेल तर तुमचं बिझनेस मॉडेल B2B. तुम्हाला एखाद्या प्रोसेसिंग कंपनीला माल सप्लाय करायचा असेल तर तुमचं मॉडेल B2B. तुम्हाला जर बिग बास्केट किंवा रिलायन्स फ्रेशला माल द्यायचा असेल तरी तुमचं बिझनेस मॉडेल B2B. पण जर तुम्हाला रिटेल कस्टमरला द्यायचं असेल, घरगुती कस्टमरला डायरेक्ट विकायचं असेल, मग तो आंबा असो, डाळिंब असो किंवा राईस असो, जिथे तुम्ही डायरेक्ट कस्टमरला विकतात, मध्ये कोणीच नाही, तर ते B2C बिझनेस मॉडेल म्हणजे बिझनेस टू कस्टमर किंवा बिझनेस टू कन्झ्युमर, ते B2C बिझनेस मॉडेल झालं. त्यामुळे तुम्हाला जर मी विचारलं की साहेब तुमचं बिझनेस मॉडेल काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे साहेब हे आमचं बिझनेस मॉडेल आहे. सांगा तुम्ही कोणी सांगू शकता तुमचं बिझनेस मॉडेल काय? बोला. दोन्ही पण आमचं जे आहे इनपुट्स मध्ये ते आम्हाला दोघं पण करायचे. B2B ला करायचं आणि जे फार्मर जे आहे गव्हर्नमेंटने जे सपोर्ट केला डॉक्टर पंजाबराव देशमुख ऑर्गॅनिक मिशनमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग झालं पाहिजे, त्याच्यासाठी लोकांना जे प्रश्न येणार इनपुट्सचे तर त्याच्यावरती आम्हाला काम करायचे. तर लोकांना प्रत्येक डिसीजवर जे औषध द्यायचे ते औषधांनी निर्माण करू आणि B2B ज्या कंपन्या ज्या PGR चालवत्या त्यांना आम्ही बल्कमध्ये देऊ, ते त्यांच्या ब्रँडने विकू. तुमचं B2B झालं B2C नाही. B2C आम्ही शेतकऱ्यापर्यंत जाणार. गव्हर्नमेंटने जे आमच्या तालुक्यामध्ये 500 सभासद केले, 480 सभासद, 480 लोकांना पण आम्ही ते इनपुट पुरवणार ज्याच्याने तू शेती करू शकतो. तुम्ही इतरांना सॅम्पल देणं त्यांना पुरवणं हा भाग वेगळा, पण बिझनेस मॉडेल हे क्लिअर कट असतं की तुमचा कस्टमर कोण आहे. फॉर एक्झाम्पल आता समजा मी राईसमध्ये काम करतो, तुम्ही राईसमध्ये काम करता आणि समजा तुम्ही राईस एखाद्या एक्सपोर्ट कंपनीला दिला, तिची कंपनी पुढे दुबईला एक्सपोर्ट करते, तर तुमचा कस्टमर झाला एक्सपोर्टर, मर्चंट एक्सपोर्टर डायरेक्ट नाही, तर यांचं बिझनेस मॉडेल B2B. पण तो माल मार्केटमध्ये एखाद्या रिटेलला कोणी घेणार ना, मी पण विकत घेऊ शकतो. हे म्हणणार आमचं तांदूळ दंडगाव झाल्याने पण घेतलं, पण मग हे असं नाही म्हणू शकणार आमचं हे पण बिझनेस मॉडेल आणि हे पण बिझनेस मॉडेल. मुख्य फोकस कशावर? आपलं गव्हर्नमेंटचं जे अप्रोच तो शेतकऱ्यांसाठीची स्कीम आहे. एक लक्षात घ्या की तुमचं प्रॉडक्ट कोण वापरतंय हा भाग वेगळा. ते वापरताय नाही, चेंजच आम्ही जे तांदूळ नॅचरल्स मधून जे इनपुट देणार ते शेतकऱ्याच्या बागापर्यंत जाणार. आता सिंजेंटा कंपनीचं बिझनेस मॉडेल काय? B2B. सगळे शेतकरी वापरतात की पण ते याला बिलरला देत आहे. त्यांचं बिझनेस मॉडेल क्लिअर आहे. MNC कंपन्या किंवा लक्स कंपनी, लक्स साबण किंवा लाईफ बॉय साबण आहे, यांचं बिझनेस मॉडेल काय? B2B. बरोबर. तुमच्या दारामध्ये लाईफ बॉय कंपनी म्हणते का हो दार वाजवता का, बेल वाजवले साबण काय साबण नाही करत. प्रत्येक घराघरात साबण जातोय, पण बिझनेस मॉडेल काय? B2B. लक्षात ठेवा, जेवढं क्लिअरिटी असेल ना तेवढं तुमचं काम इझी. जेवढं आपण गुंता वाढवू तेवढं प्रॉब्लेम वाढतो. बिझनेस मॉडेल एकच पाहिजे. म्हणजे तालुक्यामध्ये 14 गट आहे आपल्या, आपण जे बनवू 14 गटांना देऊ. 14 गटांना B2B मध्ये तुम्ही तुमच्या गावात 100 शेतकऱ्यांना तुम्ही फुकट द्या ना, तो भाग वेगळा. तुम्ही एखाद्या स्कीम मध्ये द्या, तुम्ही अन्नदान करा, तो भाग वेगळा आहे, तो सामाजिक उपक्रम झाला. पण कमर्शियली तुमची मेथड काय त्याला मॉडेल म्हणतात, बिझनेस मॉडेल. तुमचं जे इनपुट आहे त्याचं PGR असो किंवा काही असो, सेंद्रिय असो, तर ते B2B मध्येच जातंय. कुठली इनपुटची कंपनी B2C मध्ये काम करू शकत नाही, कारण तुम्ही एक शेतकऱ्यांना किती औषधं विकणार? तुम्हाला डीलर डिस्ट्रीब्युटर नेटवर्क मार्फतच विकायचे. महाराष्ट्रामध्ये 3 लाख कृषी सेवा केंद्र आहेत, दुकान माहिती का तुम्हाला? 3 लाख. आणि शेतकरी किती आहेत? 7 कोटी शेतकरी. मग तुम्हाला 3 लाख लोकांसोबत डील करणं सोपं आहे की 7 कोटी शेतकऱ्यांच्या दारात जाणं सोपं आहे? कुठलं सोपं आहे? म्हणून B2B बिझनेस मॉडेल. लोक बिझनेस मॉडेल का
सेट करतात, त्यांना हे माहिती असतं आम्हाला कोणावर लक्ष केंद्रित करायचंय, फोकस कोणावर ठेवायचं आहे. थोडा कोणी वापरू द्या ना, तो भाग वेगळा आहे. तुमच्या सप्लाय चेन मध्ये तुमचा इमिजिएट कस्टमर कोण आहे, इमिजिएट ते तुमचं बिझनेस मॉडेल असतं. तर बिझनेस मॉडेल क्लिअर पाहिजे. त्याच्यामध्ये बिझनेस मॉडेल मध्ये अजून एक बिझनेस मॉडेल आहे, ते आहे ई कॉमर्स बिझनेस मॉडेल. ई कॉमर्स, ई कॉमर्स याचा अर्थ ऑनलाईन प्लॅटफॉर्म तयार करा आणि त्या प्लॅटफॉर्मच्या मार्फत तुम्ही माल विकू शकता. तुम्ही तुमची स्वतःची वेबसाईट बनवू शकता आणि वेबसाईटच्या मार्फत लोक तिथे बुक बाय नाव करतील, तुमचं ऑर्डर बुक करतील, बाय करतील ऑनलाईन. जसं बिग बास्केट आहे, बिग बास्केटला लोक जाऊन ऑर्डर बुक करतात ना, करतात की नाही बिग बास्केटला. अजून एक तुम्हाला सांगतो, झोमॅटो ऐकलं, झोमॅटो ना, झोमॅटोचं बिझनेस मॉडेल काय झालं? बिझनेस मॉडेल B2C. कारण का तर डायरेक्ट एंड युजरला ते विकतात ना, हो, त्यांच्यामध्ये कोणीच नाही, त्यांचा कस्टमर क्लिअर आहे, रेसिडेन्शियल कस्टमर. तुम्ही फोन करा, अर्धा तास तुमच्या घरी ऑर्डर येईल. झोमॅटो, स्विगी. मॉडेल क्लिअर का पाहिजे माहिती का आपल्याला? कारण बिझनेस मॉडेल जर क्लिअर असेल तर तुम्हाला तुमचा कस्टमर ओळखता येईल, आपला कस्टमर कोण आहे. कस्टमरला का ओळखायचं तुम्हाला? कारण त्याची गरज समजून घ्यायची. तुमच्या लक्षात आलं तुमचा कस्टमर रिटेल आहे, तर मग तुम्हाला विचारलं तर रिटेल कस्टमरची गरज काय. समजा तांदूळ तर तुम्हाला रिटेल माणसाला विकायचं आहे, तर रिटेल माणूस किती तांदूळ घेऊ शकतो वर्षाला? 1 पोतं घेईल, 2 पोतं घेईल, 2.5 पोतं घेईल. छोटेसे कुटुंब त्याच्यापेक्षा जास्त तांदूळ घेणार नाही. पण व्यापारी, तुम्ही जर B2B काम करता तर तो टनामध्ये घेईल तुमच्याकडनं. मग एखादा छोटासा कुटुंब हमारे 2.5 पोतं घेणारा आणि एखादा 500 पोतं घेणारा, दोघांची फरक आहे ना, दोघांची मानसिकता वेगळी, दोघांची गरजा वेगळ्या आहेत, दोघांचे बिझनेस मॉडेल वेगळे. म्हणून तुम्हाला बिझनेस मॉडेल क्लिअर पाहिजे. बिझनेस मॉडेल क्लिअर झालं तर तुम्हाला कस्टमर समजून घेता येईल, आपला कस्टमर कोण आहे. तर तुम्ही सांगितलं B2C आहे, तर मग छोट्या कुटुंबावरती लक्ष केंद्रित करा. छोटे छोटे कुटुंब, 2 पोते, 2.5 पोते, 4 कट्टे असे. तुम्ही जर म्हटलं आमच्या राईसमध्ये B2B बिझनेस मॉडेल आहे, तर मग 500 पोते कोण घेईल? तो तुमचा कस्टमर. मग 500 पोतेवाल्याकडेच लक्ष ठेवा. मग छोटे दुकानदार, छोटे घरगुती आहे ना, त्याचा विचार नका करू. हा, तुमच्याकडे 10 लोकांनी घरगुती मागवलं, तुम्ही त्यांना दिलं, तो भाग वेगळा. पण मुख्य बिझनेस मॉडेल तुमचं B2Bच आहे. कारण तुम्ही एक कट्टा किती लोकांना विकणार आहे? म्हातारे उंचाला तुम्ही एक कट्टा विकता. तुमच्या कंपनीला ग्रोथ हवी असेल तर व्यापारी पकडा, काम करा. म्हणजे B2B करायला पाहिजे, B2B करायला पाहिजे. तेच सांगतो ना, ओके. बिझनेस मॉडेल क्लिअर पाहिजे. आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, ते करणार. मग तुम्ही फॅमिली डॉक्टर सारखं होणार, तुम्हाला कळणारच नाही तुमचा कस्टमर कोण आहे. एखाद्या व्यक्तीने सांगितलं आमचं B2B पण आहे, B2C पण आहे, ई कॉमर्स पण आहे, हे पण आहे, ते पण आहे. मग त्यामध्ये विचारलं तुमचं कस्टमर कोण आहे. मग हा पण कस्टमर, तो पण कस्टमर, तो पण कस्टमर आहे. मग तुमच्या कस्टमरची डिमांड काय, स्वभाव कसा आहे, त्याची मानसिकता काय, तुमच्या कस्टमरचा एज ग्रुप काय, सगळं कन्फ्युजन आहे. म्हणून एकच क्लायंट पाहिजे. एक क्लायंट असेल तर तुम्हाला कळणार त्या क्लायंटचा वयोगट किती, तो स्त्री आहे का पुरुष आहे, त्याला किती कॅपॅसिटी, त्याची डिमांड किती, वर्षभरात तो आपल्याकडे किती माल घेणार आहे, त्याच्याकडे अजून कोणत्या कंपन्या माल घेत आहेत आपल्या कॉम्पिटिशनला, त्यांच्यापेक्षा आपण वेगळा काय देऊ शकतो. जसं मी ट्रेनिंग देतोय तर माझ्यासमोर टार्गेटेड कोण आहे, तुम्ही पार्टिसिपंट. तुमची कॅटेगरी काय, शेतकरी उत्पादक कंपनी. तुमचे प्रॉब्लेम्स काय ते मी समजून घेते. तुम्हाला पुढे कसं जाता येईल त्या गोष्टींवर माझा फोकस आहे.
तर तुम्हाला ट्रेनिंग छान मिळेल. नाहीतर मी तुम्हाला समजूनच घेतलं नाही, तुमचे प्रॉब्लेमच कळाले नाही मला, मी वेगळंच काहीतरी बोलतोय, तुम्ही म्हणणार साहेबांनी कोणा धरून आणलं. सेम तुम्हाला करायचं, तुमचा कस्टमर कोण आहे. B2B असेल तर तो व्यापारी किंवा मर्चंट एक्सपोर्टर आहे, तर त्याची डिमांड काय समजून घ्या. किती माल पाहिजे, कधी पाहिजे, त्याची क्रॉप सायकल, डिमांड कोणत्या क्वार्टरमध्ये, जानेवारी ते मार्च मध्ये लागणार का एप्रिल ते जून लागणार आहे, किती माल घेऊ शकतो. त्याच्याकडे अजून इतर कॉम्पिटिटरचा माल येतोय का, येत असेल तर तो काय रेटने येतोय, त्यांची क्वालिटी कशी, आपली क्वालिटी कशी, आपला रेट कसा. पण जर तुमचं बिझनेस मॉडेल B2C असेल, रिटेलर, तर मग रिटेलरचा अभ्यास करा. आंबे रिटेलमध्ये विकणं सोपं आहे का B2B सोपं आहे, कुठलं सोपं आहे. B2B सोपं आहे. तुम्ही रिटेलमध्ये जर गेला तर अर्धा किलो लोक आंबे मागतील, मग तुम्ही असं सिरियसला गाडी करून बसावं लागेल तिथे, किंवा खूप चांगला विचार केला तर एखादा स्टोर चालू करावं लागेल. पण सिरियसला किंवा कॉलेज रोडला एक स्टोर जरी टाकलं तर एका स्टोरमध्ये तुम्ही किती माल विकला. 500 सभासद आहे आणि 500 पैकी 300 सभासदांचे तुम्ही आंबे घेतले तर एका स्टोरमध्ये विकले जातील का, नाही. मग तुम्ही B2B बिझनेस मॉडेलमध्ये जायला असं विचार. कोणत्या बिझनेस मॉडेलमध्ये आपला माल जास्त विकला जाईल ते बिझनेस मॉडेल तुम्ही स्वीकारलं पाहिजे. ठीक आहे. नाहीतर मग काय आंबे तर आमच्याकडे कॉलेज रोडला 4-5 तुम्ही बघा, कॉलेज रोडला कुठे गाडी लावली आंबे विकतात तर आपण पण गाडी लावली, पण मग त्याला मर्यादा आहेत ना. अगोदर तुमच्या कामाचा आवाका निश्चित करा. किती टन मध्ये काम करायचं आहे, किती सभासदांचा माल घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही जनरल मीटिंग घेता सर्व संचालकांची, त्या मीटिंग मध्ये विचार करायचा आहे की आपल्या कंपनीचे सभासद किती आहेत. तांदळाचे तुमचे सभासद किती आहेत, किती 400 पैकी किती लोकांचा माल तुम्ही घेणार आहात, अंदाज सांगा. 300 शेतकऱ्यांचा माल घेणार. बघा 400 सभासद आहेत, 300 शेतकऱ्यांचा तांदूळ घेणार, तर अंदाजे किती माल तुमच्याकडे येईल. 300 शेतकऱ्यांचा अंदाज अंदाज सांगा ना. 1 टन प्रत्येकी झाला 300 टन माल येईल का. आता 300 टन यांना तांदूळ विकायचं, मग यांनी कोणतं बिझनेस मॉडेल घ्यावं लागेल यांना, B2B घ्यावं लागेल. पण हे जर म्हणते की आम्ही एक कट्टा विकू, आमच्या गावात घेतील, ते कॉलेज रोडला विकू, त्या इंदिरानगरला विकू, तर यांचं बिझनेस मॉडेल फेल. आणि यांना 300 शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे, 300 टन माल विकायचा आहे, तर यांना सगळ्यात चांगला पर्याय काय, B2B बिझनेस मॉडेल. म्हणून बिझनेस मॉडेल क्लिअर पाहिजे. ठीक आहे, कळलं ना म्हणतो. पुढचे बिझनेस स्ट्रॅटेजी. बिझनेस मॉडेल एकदा तुम्ही फिक्स केलं की बिझनेस स्ट्रॅटेजी तुमची ठरली पाहिजे. आता हा मुद्दा थोडासा तुम्हाला सोपा करून सांगतो. स्ट्रॅटेजी हा इंग्रजी शब्द आहे. रणनीती तुम्हाला त्याच्यानंतर मगाशी शब्द सांगितलाय, पण एक छोट्या उदाहरणामध्ये आपण हा मुद्दा समजून घेऊ. उदाहरण आहे शिवाजी महाराजांचं. ज्यावेळेस शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने जिजाऊंनी सांगितलं की रयतेचं राज्य आलं पाहिजे, स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे, ही माऊलींची मातोश्रीची इच्छा होती. बरोबर. त्यांनी ते विजन दाखवलं छोट्या शिवबाला की स्वराज्याची स्थापना करायची. पण त्यावेळेस शिवाजी महाराजांकडे एक तर वय कमी, त्यांच्याकडे पैसा नव्हता, दारुगोळा नव्हता, गड किल्ले नव्हते आणि मॅन पॉवर पण नव्हती. त्यांच्याकडे काहीही नव्हतं. पैसा तर नव्हताच, कारण पैसा नव्हता म्हणून शहाजी राजे त्यांचे वडील आदिलशहांकडे नोकरी करत होते. बरोबर. पण स्वप्न काय, स्वराज्याची निर्मिती करायची. मग त्यांची रणनीती काय होती सांगू शकत कोणी. शिवाजी महाराजांची रणनीती काय होती, आपल्याकडे काहीच नाही. गनिमी गाव, करेक्ट. गनिमी गावा ही त्यांची रणनीती होती. गनिमी गावा ही अशी रणनीती आहे की जिथे फार पैशाची गरज नाहीये, फार मॅनपॉवर नको, गड किल्ल्याची गरज नाही, थोडेसे मावळे घेऊन जा आणि गुप्त पद्धतीने अटॅक करा. तुम्ही तानाजी सिनेमा बघितला,
म्हणजे शत्रू बेसावत असताना थोडेसे मावळे जाऊन त्यांनी अटॅक किंवा डाळिंब असो किंवा तुमचं राईस असतो, तुमची रणनीती काय? कारण तुमच्या समोर पण दिग्गज असतील कॉम्पिटिटर, त्यांचे पण प्रॉडक्ट आहे. राईस का तुम्ही एकटे विकतात का? केशर तुमची एकटी कंपनी काम करते का? शेकडो कंपनी आमच्यात काम करणार आहेत. मग त्या कंपन्यांसमोर तुमचा दिवा कसा लागणार, तप कसं लागणार, तर तुम्ही पुढे कसं जाणार? त्यासाठी तुमचं धोरण स्पष्ट पाहिजे, तुमची रणनीती स्पष्ट पाहिजे. तुम्हाला मार्केटमधला गॅप शोधावा लागेल की त्या इतर कंपन्या अशा कोणत्या गोष्टी देत नाहीये, कुठे कस्टमरचे कंप्लेंट्स येत आहेत, आपण वेगळं काय देऊ शकतो, काय दिलं तर कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट होईल. जसं आता आंब्यामधलं उदाहरण आहे की अनेक लोक आंबा खाताना अगोदर त्यांना भीती वाटते की हे खरंच नॅचरली पिकवलेलं असेल का, क्रायोजेनिक चेंबरमध्ये केमिकल टाकून पिकवलं आहे, ही भीती आहे. म्हणजे पूर्वी जेवढं आपण एक मनमोकळेपणे आंबे विकत घ्यायचो आणि आंबा चोखून द्यायचे, कधी डोक्यात विचार आला नाही की याच्यात काय केमिकल असेल की काय. पण आता चांगल्या दुकानात आंबा घेताना पहिले माणूस संशयाने बघतो, खरंच एका वास म्हणून बघणार, त्याच्यात पावडर जर दिसली ना तर घेणारच नाही तो. तर हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात आला पाहिजे की कस्टमर सजग झालेले आहेत आंब्याच्या बाबतीत. मग तुम्ही त्याच्यावरचं उत्तर दिलं की आमचा आंबा सेंद्रिय पद्धतीने बनवलेला आहे आणि तो नॅचरली पिकवलेला आहे, हे त्याचं सर्टिफिकेट, हा त्याचा QR कोड आणि त्याच्यासोबत काही कस्टमरचे फीडबॅक, हे जर तुम्ही दाखवलं तर तुम्ही इतर कॉम्पिटिटरपेक्षा वेगळीच वाट निवडा जे कस्टमरला आवडेल. सेम राईसमध्ये पण आहे. समजा तुम्ही इंद्रायणीमध्ये काम करताय तर इंद्रायणी तांदूळ कसा ओळखायचा याच्याबद्दल जर तुम्ही एखादा कार्यक्रम घेतला ऑनलाईन किंवा ऑफलाईन आणि तुमच्या कंपनीच्या माध्यमातून जर तुम्ही शिकवलं, कस्टमरला सांगितलं की इंद्रायणी तांदूळ चिकट असतो, त्याला वास असा असतो किंवा अजून त्याचे काही निकष असतील, ते जर तुम्ही तुमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगितले तर तुमच्या बाबतीत कंपनीवर शेतकऱ्यांचा ग्राहकांचा विश्वास तर वाढेलच, पण एक अवेअरनेस प्रोग्राम पण तुम्ही राबवू शकता जे इतर कंपन्या करत नाही. इतरांना वेळ पण नाही तेवढा. म्हणजे इतर कॉम्पिटिटर जे करत नाही पण कस्टमरला हवंय ते जर तुम्ही केलं तर ती तुमची रणनीती होऊ शकते. समजले? काय प्रश्न याच्या बाबतीत? सर, जो आपण QR कोड जो बनवणार आहे तो प्रत्येक वर्षी नवीन बनवावा लागला ना? नाही नाही, एकच असतो, एक फिक्स. जो फीडबॅक आपण शेतकऱ्यांचा घेणार आहे ते व्हिडिओ वगैरे त्याच्यात QR कोड हा एक फिक्स मिळतो तुम्हाला. अच्छा. गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांच्याकडे तुम्ही डॉक्युमेंटेशन दिले की तुम्हाला ते QR कोड देणार, तो तुम्ही सगळ्या लेबरवर प्रिंट करायचा एकदाच, वन टाईम. अच्छा. आणि शेतकऱ्यांचा फीडबॅक तो आपल्याला ॲड करता येईल त्याच्यात ना मग तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये जे ऍड करणार हां ते तिथं त्याच्यावर तसं repeat होणार हां ना. ते त्याच्यावर दिसेल. ओके ओके सर. प्रोसेस याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे प्रॉडक्ट बनवणार एस त्या प्रॉडक्टची बनवण्याची पद्धत विशिष्ट एक फिक्स पद्धत पाहिजे. आता तुम्ही प्रोसेसिंग करत नाही पण जनरली प्रोसेसिंगच्या बाबतीमध्ये आहे मुद्दा येतो की समजा एखादं प्रॉडक्ट बनवताय तर त्या प्रॉडक्टची क्वालिटी टेस्ट ही वर्षभर एकसारखी राहिली पाहिजे. किंवा आता समजा इंद्रायणी किंवा आपण आंब्याचं उदाहरण घेऊ, इतर उदाहरण देण्यापेक्षा की तुम्ही केशर सांगताय तर केशरचं समजा तुम्ही एखादा ब्रँड बनवला, लाल बादशाह नावाचा एक आंब्याचा तुम्ही ब्रँड बनवला, लाल बादशाह तुमच्या कंपनीचा प्रॉडक्ट, तर वर्षभर तुम्ही कधीही दिलं तर त्याची चव सेम पाहिजे. नाही तर नाव केशर देतात आणि चव वेगवेगळी असते, आकार वेगवेगळे आहे, तर त्याच्यामध्ये एक सारखंपणा दिसला पाहिजे. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणजे काय की जसं पुण्यामध्ये चितळेची भाकरवडी तुम्ही कधी पण खा, त्याच्या टेस्टमध्ये फरक पडणार नाही. किंवा साताऱ्याचे कंदी पेढे किती वर्ष झाले पण कंदी पेढ्याच्या चवीमध्ये फरक पडलेला नाही का? कारण ते बनवण्याची पद्धत फिक्स आहे, त्याच्यात घटक पदार्थ फिक्स आहे, ते बदलत नाही. त्यांची बनवण्याची पद्धत रेसिपी ती फिक्स आहे, त्याच्या गाईडलाईन्स क्लिअर आहे.
की हा पेढा असाच बनवायचा आहे, ही भाकरवडी अशीच बनवायची आहे, किंवा नाशिकचा चिवडा, मकाची किंवा कोणताची 2-3 पिढ्या झाल्या, पण त्या चिवड्याच्या टेस्टमध्ये फरक पडलेला नाही. त्यांनी ती टेस्ट टिकवून ठेवली, कारण तो चिवडा बनवण्याची पद्धत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस फिक्स आहे. तसं इंद्रायणीचं तुम्ही म्हटलं आणि इंद्रायणीमध्ये एखादा ब्रँड बनवला तर त्याच्यात फरक नको पडायला. आता तुम्ही 300 शेतकऱ्यांचा माल घेणार आहे, तर 300 शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे की इंद्रायणीच लावा, नाही तर तिकडे लावणार सोनम आणि इंद्रायणीची नाव तुम्हाला देणार, तुम्ही पण चेक केलं नाही, मग तो मिक्स झाला, तो जर कुठे कस्टमरचं लक्षात आलं तर तुमचा ब्रँड डॅमेज होतो. ती काळजी आपल्याला. जसं द्राक्ष एक्सपोर्ट होतात, तर द्राक्ष एक्सपोर्ट होताना व्हरायटी चेक केली जाते, थॉम्सन आहे का, मामा जंबो आहे का, क्रिम्सन आहे का, त्याची शुगर लेवल किती आहे, मण्याची साईज किती आहे, चेक केलं जातं की नाही. त्यात जर फरक पडला किंवा त्याच्यामध्ये रेसिड्यू किती आहे, घटक हे किती, काय म्हणतो मी त्याला, कीडनाशक औषध, त्याचं प्रमाण किती, त्याला रेसिड्यू म्हणतात. ते जर जास्त असेल तरी पण कंटेनर रिजेक्ट होतो. तर जसं द्राक्षामध्ये एक्सपोर्टमध्ये ह्या गाईडलाईन्स फॉलो होतात, तसं तुम्ही आंबा, राईस, डाळिंब किंवा सेंद्रिय भाजीपाला सगळीकडे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस फिक्स करा. गाईडलाईन तुमच्या फिक्स पाहिजे. समजा तुम्ही टोमॅटो घेताय आणि तुम्ही मुंबई मार्केटला विकताय, तुम्ही मुंबईला सांगितलं की हे सेंद्रिय पद्धतीने बनवलेले आहे, तर तुम्हाला त्याचे काही वैशिष्ट्य पण सांगता आले पाहिजे. किंवा अजून एक उदाहरण आहे, मॅकडोनाल्डचा बर्गर. मॅकडोनाल्ड कंपनी अमेरिकेतली आहे, पण तुम्ही तो अमेरिकेत खा किंवा नाशिकला बर्गर खा, बर्गरची क्वालिटी बदलत नाही, फॉर्म्युला फिक्स आहे ना. आता नाशिकला जे मॅकडोनाल्डचं बर्गरचं फ्रँचायसी, तिथे काय मालक आलेत का तिथे बनवायला, इथे माणसंच काम करतात ना. पण माणसांना सांगितलं आहे की हे बर्गर कसं बनवायचं. किंवा गोली वडापाव महाराष्ट्रातला, तो मुंबईतला ब्रँड आहे गोली वडापाव, पण महाराष्ट्रात कुठेही गोळी वडापाव का चव बदलत नाही, पावाची क्वालिटी तीच आहे, डाळीचं पीठ फॉर्मॅट तोच आहे, बॉईल करण्याच्या उकळण्याच्या पद्धती सेम आहेत, मसाले विशिष्ट पद्धतीने वापरतात. किंवा दुसरं उदाहरण आहे लिज्जत पापड. लिज्जत पापड तर आपण 50 वर्षापासून बघतोय, चवीमध्ये बदल नाही, म्हणून कस्टमर टिकून आहे. तर तुम्ही कुठल्याही प्रॉडक्टमध्ये काम करा, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस तुमची फिक्स पाहिजे. हे तुम्हाला इतर ट्रेनिंगमध्ये कोणी सांगणार नाही, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथे जर तुम्ही कॉम्प्रोमाइज केलं तर कस्टमर तुटणार. तुमच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. अगोदर 10 संचालकांना काम करायचं आहे एका विशिष्ट लेवलपर्यंत, तोपर्यंत तुमची आर्थिक बाजू भक्कम होत नाही, तोपर्यंत संचालकांनी काम केलं पाहिजे. आणि एकदा तुमचा कामाचा आवाका वाढला की एक 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 कर्मचारी तुम्ही वाढवा आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा देणं गरजेचं आहे. समजा तुमचा अकाउंटंट आहे, तर अकाउंटंटनी तुम्हाला दिवसभरामध्ये रिपोर्टिंग केलं पाहिजे, डेबिट किती झालं, क्रेडिट किती झालं, एक्सपेन्सेस किती झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अकाउंटंटनी सांगितल्या पाहिजे. मी कर्ज काढलं असेल, ते EMI केला का, तुम्हाला व्याज किती जात आहे, खर्च कुठे कुठे होत आहे, कंपनीला प्रॉफिट होतोय का, कंपनीचा सेल किती आहे, ग्रॉस प्रॉफिट किती आहे, नेट प्रॉफिट किती आहे, हे तुमच्या अकाउंटंटला सांगता आलं पाहिजे. पण अकाउंटंट कधी करेल, त्याला जर ट्रेनिंग दिलं तर तो करणार ना. नाही तर तुम्ही एखादं धरून आणणार, एखादं B.Com झालं, बस रे बाबा इथे लिहि हिशोब, तुम्हालाच माहिती नाही की त्याला काय विचारायचं आणि त्याला पण माहिती नाही की काय काम करायचं, हा प्रॉब्लेम आहे. तर अकाउंटंट तुम्हाला पाहिजे असेल तर अकाउंटंटकडनं काय काम करायचं हे अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे, मग त्याचा पगार ठरवा. काम अकाउंटंटचं पगार 12,000 रुपये आणि कामाची आहे ही पहिल्या दिवशी त्याच्या हातात आहे आणि त्यानंतर त्याला ट्रेनिंग द्या. अकाउंटंट म्हणून त्यांची जबाबदारी काय आहे. किंवा एखादा समजा तुम्ही प्रोक्युरमेंटला घेतला, खरेदी करायला फील्ड ऑफिसर, तर फील्ड ऑफिसरला जर 15,000 रुपये पगार देत आहे तर फील्ड ऑफिसर कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहे. तो जर शेतकऱ्यांकडनं माल घेणार, समजा इंद्रायणी घेणार, तर शेतकऱ्यांकडनं माल खरेदी करण्याच्या गाईडलाईन्स कोणत्या आहेत, काही पॉईंट्स असतील ना. माल कसा चेक करायचा, कोणता माल घ्यायचा कोणता नाही घ्यायचा, वेट कसं करायचं,
पॅकिंग कसं करायचंय, सॉर्टिंग कसं करायचंय, ग्रेडिंग कसं करायचंय, लेबलिंग कसं करायचंय, हे जर तुमच्या फील्ड ऑफिसरला माहिती असेल तर तो छान काम करू शकतो. तो चुकीचा माल घेईल, तो घेतलेला माल मिक्स होईल, चुकीचं लेबलिंग होईल आणि मग तुमचं ब्लड प्रेशर हाय. तर कर्मचारी वाढवण्याच्या अगोदर कशासाठी कर्मचारी आपण घेतो ते तुम्हाला क्लिअर पाहिजे. अगोदर चर्चा करा सर्वांनी एकत्र बसून की आपलं ह्या क्षेत्रामध्ये काम वाढतंय, हा एरिया डेव्हलप करायचा आहे, या एरियामध्ये हा आपला कस्टमर आहे, हे आपलं बिझनेस मॉडेल आहे, ही आपली स्ट्रॅटेजी आहे आणि यासाठी आपल्याला इतकी मॅनपॉवरची गरज आहे. त्यासोबत आपल्या कंपनीची सॅलरी देण्याची कॅपॅसिटी किती आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. आपण 10,000 रुपये देऊ शकतो की 15,000 देऊ शकतो, किती दिवस आपण देऊ शकतो, आपला माणूस 3 महिने पाहिजे फक्त सीझन सुद्धा की वर्षभर पाहिजे, हे क्लिअर असलं पाहिजे. तर तुम्ही टीम तयार करू शकता. पण टीमच्या अगोदर तुमची 10 संचालकांची ताकद अगोदर वापरा. ज्या वेळेस असं होईल की तुम्ही 10च्या 10 संचालक बिझी, तुमच्याकडे आता एकही मिनिट वेळ नाही पण खूप कामाचा लोड आहे, त्याच वेळेस एम्प्लॉई वाढवा. कारण सुरुवातीला तुमच्याकडे भांडवलच कमी असेल, एक तर सभासद कमी, थोडेफार पैसे तुम्हाला गव्हर्नमेंटच्या योजनेमधून येतील, ते पण तुमच्या मशिनरीमध्ये इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट होतील. त्यामुळे भांडवलच नाही तर तुम्ही माणसं कसे हायर करता. म्हणून अगोदर 10 संचालकांनी स्वतःच काम केलं पाहिजे. आपण चेअरमन आहोत, सचिव आहोत, डायरेक्टर आहोत, हे थोड्या वेळ बाजूला ठेवा. सुरुवातीला आपण कर्मचाऱ्यांसाठी काम केलं ना तर पैसा वाचतो आणि तुम्हाला कळणार ना की प्रत्येक ठिकाणी कसं काम करावं लागतं. तर त्या कामामध्ये बाहेरचा माणूस आल्यानंतर तुम्हाला नेमकी अडचण कळेल की अरे हे काम मी 4 महिने केले, या ठिकाणी मला अशा प्रकारची अडचण आलेली होती, आता मला हे काम माझ्या माणसाकडे करून घ्यावं लागेल कारण मी 4 महिने अनुभवलोय इथे काय काय अडचण आहे. पण जर संचालकांनीच काम केलं नाही, संचालक कधी फील्डवर गेलेच नाही, तर नवीन माणसाला फील्डवर कसं पाठवणार. आणि त्यांनी जर काहीतरी येऊन चुकीचं सांगितलं तर तुम्हाला कळणार पण नाही तो खरं सांगतो की खोटं सांगतो. म्हणून अगोदर संचालकांनी काम केलं पाहिजे आणि कर्मचारी लावून त्यांच्याकडे काम करून घेऊ शकतात. त्यांना पण ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. एखाद्या समाज कार्यालयामध्ये बोलवा आणि अशी मिटिंग घ्या की ही कंपनी आपली सगळ्यांची आहे, आपण एक कुटुंब आहोत आणि आपल्याला कोणत्या दिशेने पुढे जायचं. आपल्याकडे ऑर्डर आहे पण आपल्या कस्टमरला या पद्धतीने माल पाहिजे, आपण देऊ शकतो का. हातवर कोण कोण देऊ शकतो, कोणाची इच्छा आहे, जे हातवर करतील त्यांना पुढे बोल. त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करा, त्यांना हे समजू द्या की सेंद्रियमध्ये काम करायचं तर सेंद्रियतच काम करावं लागेल, मिक्स चालणार नाही, नाहीतर कंपनीचं नुकसान होईल. कंपनीची बाजू तुम्हाला तुमच्या सभासदांसमोर ठेवावी लागेल ना. तुम्ही फक्त 10 लोकच आपापसात बोलत राहिले तर सभासदांना कळणारच नाही तो मुद्दा, त्याचं गांभीर्यच कळणार नाही. या साहेबांना सांगावं लागेल सेंद्रिय पद्धतीनेच केशरच पिकवायचं आहे, तो राजापुरी नाही पाहिजे, नाही तर त्या राजापुरी त्यांना केशर समोरून कंप्लेंट आल्यानं नाव कंपनीचं खराब होईल. पुढच्या वर्षी तो व्यापारी यांच्याकडे माल घेणार नाही. जो पाय आहे विश्वासाचा तो जर कमजोर असेल तर कधी पण कंपनी अडचण देऊ शकते. विश्वासाचा पाय मजबूत पाहिजे. दिले तर कंपनी स्थापन झाली की नाही, म्हणजे ही कंपनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्थापन झालेली आहे. आता जर तुम्हाला सभासद व्हायचं तर तुम्हाला पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सभासद व्हावं लागेल. आणि सभासद म्हणजे काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सभासद हा कंपनीचा समान हक्काचा सदस्य असतो. शेअर होल्डर हा मालक कंपनीचा. पण कधी अधिकृतपणे फॉर्म भरलेला असेल तर नेमकं काय झालं माहिती का सर, शासनाने कृषी विभागाला सांगितलं का तुम्हाला प्रत्येक तालुक्यातून एक कंपनी स्थापन करायची. त्यांनी काय केलं, ठराविक गट निवडले आणि त्या गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोणातरी डायरेक्टर करून टाकलं. पण त्यांना विश्वास दिला गेला नाही तर तुम्हाला पुढं असं असं करायचं, ते त्यांना पूर्ण मार्गदर्शन केलं. आमच्याच एवढ्या तालुक्यामध्ये आम्हाला सांगितलं
तुमचे आमचे डॉक्युमेंट द्या. मग आम्ही डॉक्युमेंट दिले. नंतर जेव्हा सेल ग्रुप म्हणाला का कंपनीचं रजिस्ट्रेशन चालू आहे, मग तुम्हाला डायरेक्ट निवड झाली आहे, मग तुम्ही तुमचे डॉक्युमेंट आता ही गोष्ट असं झालेलं आहे. म्हणजे कंपनीचा उद्देश जो होता ना स्थापन करण्याचा, या कुठल्याच डायरेक्टरला माहित नाही आपल्याला पुढे जाऊन असं करायचंय. फक्त त्यांनी त्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आमच्या बळी दिलं, आमचं गुंतून गेलंय. पण आम्हाला हेच कळत नाही का आता आपण कंपनी स्थापन झाली, अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड केली आहे, पण आता आपण इथून पुढे कंपनीचं काय तयार करायचं. म्हणजे पर्यंत येईपर्यंत खूप गोंधळत होते. नाही काय झालं सर, मी मोबाईल सांगतो. पहिल्या ठिकाणी गट स्थापन करा, चालूच होतो. ठीक आहे, गट शेतकरीसाठी गट लागतो, बरोबर ना. गट बीट स्थापन झाला, पुढे कंपनी करायची. या प्रॉब्लेम जर पहिले सांगितलं आम्हाला फक्त ABCD शिकवायला पहिले चालू केली, पण आम्हाला पुढे काय करायचं हे प्रत्येकाला कोणालाच माहित नाही. काय करायचं काय नाही काय करायचं ही जर कल्पना असती तर CA पण आम्ही निवडला असता. आम्हाला काही नाही, आता CA निवडला, आमच्या सगळं त्यांनीच निवडलं, आमच्या कंपनीचं नाव आहे त्यांनी. ऐका ना, CA ची फी त्यालाच माहिती, आम्हाला माहिती नाही. CA ह्या गोष्टी आम्हाला बरोबर माहित आहे, अजून पण माहिती. आमची की आहे समजा आमच्या ताब्यात नाही की CA कडे आहे, CA कोण आहे माहिती नाही. म्हणजे पुढे अजून पण तुम्हाला कंपनीचं धोरण काय हेच अजून आम्हाला माहिती नाही. इथून पुढचं धोरण काय आहे ना ते तुम्ही सांगते म्हणून माहिती हे झालं, पण कंपनीचं शासनाचा उद्देश त्यांचा काय होतं ते माहिती नाही. आणि जर ते म्हणले की माहिती असतं पुण्याला आणि पुण्याला CA पुण्याला. आणि आता असं झालं का कंपनी तर स्थापन झालीच आणि ते अटकल्यासारखी गंमत झाली. काम केलं, काम जर रन झालं तर ठीक आहे, नाही झालं तर कर्जाचा बोजा आहे नाही का. 70% कंपनी अडचणीत आहे महाराष्ट्रात. याच्यामुळेच हे कुठली काय फटके काय असं प्रामाणिक सांगायचं. आज सकाळी काल असं रिपोर्ट सांगितलं ना तुम्हाला दंड भरावा लागला. मोकळं मराठीत म्हणजे माझ्या वेगळ्या भाषेत सांगतो तुम्हाला का असं जरा पहिल्यांदा समजून या गोष्टी आम्हाला सांगलीच नाही. असं वाटतं आमचं जे आजचं प्रशिक्षण चालू आहे ना हे आम्हाला कंपनी स्थापन करायच्या अगोदर व्हायला लागत होतं, मग आम्ही तिथून पुढे निर्णय घेतला असता. आम्हाला पण दुसऱ्याला सांगता आलंच ना, आम्हाला एक नाही उत्तर देत, आम्हाला उत्तर देत आलं पाहिजे. आम्हाला काहीच नाही उत्तर पुढे काय म्हणजे आमच्या इकडे बसलेले जे आहे ना कंपनीच्या बोर्डाचं डायरेक्टरचा फोटो काढून विसर्जन नोंदणी करावी लागते ना, तर आमची एकाची पण नाही झाली. सर हे ना कृषी साहेब माझे माणसं त्यांनी त्यांचा प्रोटोकॉल पूर्ण करून घेतला. असं काय होतं सर, तुम्ही आता तिथं वरिष्ठ समजा तुम्ही आम्हाला फोन केला साहेबाचा पुन्हा काय जर असं तिथे येऊन टाकायचं, तिथं माणूस आमच्यासारखा विचार नाही करत. आम्हाला एवढं वाटतं साहेबाचं म्हणून आर्धे काम सुरू जाऊन जेव्हा समजायला आम्ही पुढचा विचारच नाही केला. त्यांनी फक्त त्यांच्या टार्गेटसाठी आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आहे ना 80% लोक असे आहे का काहीतरी शासनाची सबसिडी मिळेल बस. म्हणून आपण चालू. या उद्देशाने तो समाज सबसिडीचा याचा काही एवढा विषय नाही. ते म्हणत्या गटाला आणलं बरं का, गटाला आणलं पण तिथं चित्र थोडं निर्माण केलं गेलं. या स्कीमला सबसिडीचा एवढा वैयक्तिक ऍक्ट नाही. हिला काही संबंध नाही, हिला वैयक्तिक सबसिडी नाही. ही कंपनीला नाही पण आता जी ट्रेनिंग झाली ना याच्यात आपल्याला कळलं नाही का नेमकं प्रोड्युसर कंपनीच्या जबाबदाऱ्या काय आणि काय करायला पाहिजे नाही का. पण सर आता आम्ही योगायोगाने याच्यात अटकलोच आता नाही का. नाही योगायोगाने आम्ही याच्यात अटकलो सर, तर याच्यातून आहे ना आम्हाला योग्य मार्ग दाखवून आता योगायोगाने आम्ही अटकलोय तर आमचं भविष्य उज्ज्वल असू शकतंय नाही का. तर आम्हाला असं मार्गदर्शन करा नाही का, या अपेक्षानंच आम्ही तुमच्या समोर बसेल, बाकी काही नाही. हा आता माघार नाही का, आता माघार नाही, आता पुढे जायचं. तुम्ही आपापल्या कंपनीचे 10 लोक आहे हा. ना एकत्र बसा एखाद्या ठिकाणी, बरोबर. आणि तिथनं सगळ्यांनी एकत्र माझ्याशी फोनवर बोला, कॉन्फरन्स हा. आणि प्रश्नांची यादी करा. हा. की साहेब आमचे 10 प्रश्न आहेत, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. आता इथून काय विचार झालो, इथून मला ते जाईल सांगितलं नाही असं ते माहिती आमचे नाव पहिले गट
आम्ही काय पैसे भरायला काय आता नाव ते डायरेक्टर झाले बाबा आपण घेतो direct. अहो निफाडदार साहेब आम्ही काय किती यशस्वी माणसं किती बुरलेले आहेत त्या गोष्टी तुम्हाला सगळं स्पष्ट झालं फक्त आता आम्ही एवढे बसलोय नाही तर आमची एकच आशा आहे का याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह काढावं का हा होईल पॉझिटिव्ह असं आणि जेणेकरून आमच्या वरती ना खर्चाचा बोजा नसावा नाही का? concept चांगली. कॉन्सेप्ट खूप बरोबर आहे चांगला. का? फक्त मार्गदर्शनाचा अभाव आहे. हा फक्त मार्गदर्शन हा कोणत्याही गोष्टीला मार्गदर्शनच म्हणजे माझा पहिला प्रश्न काय होता ट्रेनिंग सुरू करताना कंपनी तुम्ही का स्थापन केली तुम्हाला माहिती पाहिजे काय नाही कोणत्या दिशेने जायचं तुम्ही? कोणते? आमच्या याच्यामध्ये दिशा माहीत नाही आता ती आता याच्यातून ठरवू आम्ही नाही का पुढे काय करायचं दिशा स्पष्ट करा हा. बरं 4 महिने काहीच काम करू नका शांत राहा नाही असे गेले ना आमचे वर्ष गेलं ना वर्ष गेलं ना वर्ष गेलं. सर वर्ष गेलं ना आमचं असंच आता कंप्लेंटच केले का वर्षभर काहीतरी काहीच केलं नाही ना आता हे भाई पैसे कंप्लेंटच करा नाही तर नोटीस येईल बरं का त्याची. मग तेच तर आता ते भरायला लागेल केलं नसेल तर मला डॉक्युमेंट पाठवा मी चेक करून तुम्हाला सांगतो त्या नोटीस बिटीस लागली कधी कारण 1 वर्षामध्ये कंप्लेंट्सच करायला लागतात 25 नाही, आपण- 10 आणि वर्ष झालं. 5 महिने झाले आम्हाला अहो, तरी पण चेक करून घ्या मला पाठवा कॉपी मी बघून सांगतो तुम्हाला तुम्हाला काय काय लागेल सर मला इनकॉर्पोरेशनची कॉपी पाठवा कंपनी स्थापन केल्याची कॉपी वा, हो. लगेच दाखवा ना लगेच दाखवा. नाही नाही, म्हणजे माझ्या नंबरला हा, पाठवा नंबरला. माझी टीम चेक करेल सगळं माझा नंबर घेतला तुम्ही हा, हो. त्या नंबरला व्हॉट्सअप करा बरं का? कधी कधी का कोयरू अंगावर. ऐकलं? छोटे असो किंवा मोठे असो तुम्ही बिझनेस करा किंवा करू नका ऑडिट हे कंपनीसाठी करावं लागतं समजा तुम्ही काही काम केलं नाही 1 रुपया पण कमावला नाही तर 0 ऑडिट पण करा ऑडिटमध्ये 0 येऊ द्या हरकत नाही